गुड मॉर्निंग मित्रांनो. आशा करतो आपण व आपल्या घरचे सर्व सुखी असाल, आनंदित असाल व तुम्ही सर्व निरोगी राहा हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज सकाळी 6 वाजताच उठलो. बघू शकता निसर्गरम्य वातावरण आहे सगळीकडे. पक्ष्यांचा किलबिलाट, शुद्ध हवा, एकदम छान. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि एकदम शांत वातावरण आणि एकदम फ्रेश हवा, एकदम शांती. हे आमच्या गावातील लक्ष्मी आईचं मंदिर. तर लवकरच लक्ष्मी आईची जत्रा भरेल. या आठवड्यात भरेल. आता आषाढ म्हणते, आखाड म्हणते या महिन्याला. आखाडात जत्रा भरते आईची. लिंब मोठा झाला हो, डायरेक्ट खाली टेकू राहिला इकडून तिकडून. एकच नंबर लिंब झालेला आहे. हा आतमधून मोठा भारी लिंब आहे. आरती झाडून घेते आपल्या घरासमोरचं. चुलीवरती स्वयंपाक, पोळ्या बनवायचं काम. चपाती बाजरीची भाकर आहे का? करडीची भाजी. अजून साबुदाणा बी का? बर. मित्रांनो, आज गायरानात आलेलं आहे. इकडंच आहे की लावल्यापासून औषध मारलं नाही हिच्या. पण असं आहे की हिच्या रोग पण नाही, थोडा पडल्यासारखा आहे पोकडा. देव मारून आज या वावरात खुरपणी केलेली. तर असत जे कापूस लावलेलं त्याच्यामध्ये गवत नाही, पण मधाला तासत गवत आहे. कारण की इकडे कॅना जादा होतो. कॅना जळत नाही, काय नाही. वखिरलं पण तर तसंच राहतं. तर कॅन्याला काही जालिम औषध आहे का? असलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इकडं पाणी पण घरविणंच आणलेलं आहे. याचं वाड्याचं घाण पाणी आपण टाकत नाही, कारण की टाकी ब्लॉक व्हायची शक्यता असते आणि औषधाचा रिझल्ट तेवढा येत नाही. इकडं पण रोलटाच वावर आहे आपलं. तिकडं रोलटच, इकडं रोलटच. आपण तुम्ही बघू शकता कसा काठाळ्या बसले निवांत खाऊन पिऊन. मित्रांनो बघू शकता सरकी कशी एकदम क्वालिटी. आपल्या गावाच्या सरकीपेक्षा इकडे सरक्या चांगल्या आहेत. आणि जमीन पण बघू शकता तुम्ही, एक पण गवताची काडी नाही याच्यामध्ये. इतकी प्रॉपर शेती करते तिकडे लोक. आणि हेच वावर नाही, प्रत्येक वावर असं इथे एकदम क्लिअर.